नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 3 जून 2026 या दिवशी झालेला अग्निवीर भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कधी केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये। कधी? 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती। कुठे केलेली होती? तर ते पुणे या शहरामध्ये। कुठे? पुणे या शहरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, दक्षिण भारताला उत्तर भारतापासून वेगळी करणारी पर्वत शृंखला कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2 विंध्य पर्वत शृंखला। तर दक्षिण भारताला उत्तर भारतापासून वेगळी करणारी पर्वत शृंखला ही विंध्य पर्वत शृंखला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, रणांगण हे प्रसिद्ध रणगाडा संग्रहालय कुठे आहे? तर रणांगण हे प्रसिद्ध रणगाडा संग्रहालय जे आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर। कुठे? अहिल्यानगर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक चौथा, संविधानातील कोणते कलम हे शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कलम 21A म्हणजेच कलम 21A। तर संविधानातील कलम 21A हे जे कलम आहे, तर ते शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगते। प्रश्न क्रमांक 5, हृदयाच्या ठोक्याचे मोजमाप कोणत्या उपकरणाने करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टेथोस्कोप। काय? हृदयाच्या ठोक्याचे मोजमाप हे स्टेथोस्कोप या उपकरणाने केले जाते। प्रश्न क्रमांक 6, मोगल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राम तनू पांडे। तर मुघल सम्राट अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव हे राम तनू पांडे असे होते। प्रश्न क्रमांक 7, दख्खनचा राजा कोणत्या रेल्वे गाडीला असे म्हणतात? तर दख्खनचा राजा असे जे आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 3 डेक्कन क्वीन। काय? डेक्कन क्वीन या रेल्वे गाडीला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, लोकसभा सदस्याचे किमान वय किती असावे लागते? तर लोकसभा सदस्याचे किमान वय जे आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष। किती? 25 वर्ष असावे लागते। प्रश्न क्रमांक 9, भारतामधील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारतातील ऑप्शन क्रमांक 4 गुजरात। काय? भारतातील गुजरात या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, जय हिंद हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने अधिकृतपणे लोकप्रिय केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस। तर जय हिंद हा प्रसिद्ध नारा जो आहे, तर तो नेताजी सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्य सैनिकाने अधिकृतपणे लोकप्रिय हा केलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा ऑप्शन क्रमांक 1 गॅनिमेड। कोणता आहे? गॅनिमेड हा उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक 12, आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर आनंदमठ या कादंबरीचे जे लेखक आहेत, तर ते ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी। कोण आहेत? बंकिमचंद्र चटर्जी आहेत। प्रश्न क्रमांक 13, कामरूप हे कोणत्या राज्याचे प्राचीन नाव आहे? तर कामरूप हे जे आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 3 आसाम। कोणत्या? आसाम या राज्याचे प्राचीन नाव आहे। प्रश्न क्रमांक 14, लोह म्हणजेच आयरनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
तर लोहाच्या कमतरतेमुळे पहा ऑप्शन क्रमांक 1 ॲनिमिया, त्यालाच पहा पांडुरोग असे म्हणतो. तर लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 15, युरेनियमचे सर्वाधिक उत्पादन भारतात कुठे होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 जादूगुडा, जे की झारखंड या राज्यामध्ये आहे. तर पहा भारतातील जादूगुडा या ठिकाणी युरेनियमचे सर्वाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेतले जाते. प्रश्न क्रमांक 16, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निवारण दिले आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कलम 17. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमामध्ये अस्पृश्यता निवारण दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर. तर पहा ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघावयास मिळतो किंवा आढळतो. प्रश्न क्रमांक 18, इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा प्रथम कोणी लोकप्रिय केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मौलाना हसरत मोहनी. तर इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा सर्वात प्रथम मौलाना हसरत मोहनी यांनी लोकप्रिय केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19, नरोरा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर नरोरा अणुविद्युत केंद्र ही जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश. कोणत्या? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20, गीत गोविंद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर गीत गोविंद या ग्रंथाचे जे लेखक आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 जयदेव आहेत. कोण आहेत? जयदेव आहेत. प्रश्न क्रमांक 21, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ड्युरंड कप हा जो आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल. कोणत्या? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे पहा ऑप्शन क्रमांक 2 स्कर्वी. कोणता? स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 23, हडप्पा संस्कृतीमधील प्रसिद्ध लोथल हे बंदर सध्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. तर पहा हडप्पा संस्कृतीमधील प्रसिद्ध लोथल हे जे बंदर आहे तर ते सध्या गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 24, सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर सार्क या संघटनेचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 काठमांडू. कुठे? काठमांडू, जे की नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 25, मानवी शरीरात पित्त म्हणजेच बिले कोठे तयार होते? तर मानवी शरीरात पित्त हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 यकृत. कुठे? लिव्हर या ठिकाणी तयार होते. प्रश्न क्रमांक 26, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर कुचिपुडी हा जो नृत्य प्रकार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश. कोणत्या? आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. प्रश्न क्रमांक 27, भारताची मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक म्हणून कोणती बँक काम पाहते? तर भारताची मध्यवर्ती बँक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पहा भारताची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहते. प्रश्न क्रमांक 28, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कुठे आहे? तर भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र हे कुठे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा मुंबई. कुठे? मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, पायरिया हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर पायरिया हा जो आजार आहे तर तो पहा शरीराच्या ऑप्शन क्रमांक 2 हिरड्या म्हणजेच दाताचे रोग या भागाशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30, संसदेच्या 2 अधिवेशनामधील जास्तीत जास्त अंतर किती असावे? तर संसदेच्या 2 अधिवेशनामधील जास्तीत जास्त अंतर हे पहा ऑप्शन क्रमांक 1 6 महिने. किती? 6 महिने इतके अंतर असावे.